देतील नाही तर ते 50% देतील, त्याच्यात काहीच विषय नाही आहे. पण ते पुन्हा नाही टिकलं तर आमचं मागं जे ECBCनं दिलं होतं आणि सुप्रीम कोर्टानं माननीय सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलं होतं. तशीच जर आमच्यावर पुन्हा वेळ आली तर आमचे मागचेच 4 वर्ष वाया गेलं आमचं करिअर. पुन्हा आता नवीन पोरं ते आरक्षण घेणार आणि पुन्हा ते जर उडालं तर पुन्हा आम्हाला आमच्या निवडी होऊन नियुक्त्यासाठी आम्हाला आयुष्यभर लढायला लागेल. आता जे ECBCतून निवडी झालेले विद्यार्थी आहेत हे 3-4 वर्ष झालं लढतात. आमच्या निवड झाल्यात आम्हाला नियुक्त्या द्या. त्यांचं लढण्यात आणि शिकण्यातच आयुष्य गेलं त्या मराठ्यांच्या पोराचं. ह्याच आता ह्या दिलेल्या आरक्षणामुळं. कारण ते रद्द होईल का राहील का भीतीपोटी. पुन्हा जर तसंच झालं तर असा मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न आहे. तसंच जर झालं तर आम्ही ते आरक्षण घेणार, शिक्षण त्याच्यातून करणार, आमची निवड होणार आणि नियुक्त्याच्या टायमाला आम्हाला आंदोलनं करायला लागणार. म्हणजे आमचं पुन्हा आयुष्य बरबाद झालं. पण आता हे 2-4 जणांची मागणी आहे, पण 100-150 लागतंय ते. त्यांच्यासाठी मराठ्यांच्या लेकराचं पुन्हा वाटलं होऊ नये. परंतु गोरगरीब मराठ्यांचा कसा स्वभाव आहे, मिळू द्या सगळ्याला. त्यांना ते पाहिजे ना, बनवा ते बी. पण आमचं मूळ म्हणणं आहे मराठ्यांचं, 6 करोड मराठ्यांचं, की OBCतून आरक्षण पाहिजे आणि ज्याच्या नोंदी सापडल्या नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. या भूमिकेवर आम्ही मराठा ठाम आहेत. त्यांनी उद्या 20 तारखेला जरी ते आरक्षण दिलं तर ही मराठ्यांना OBCतून आरक्षण घेण्यासाठी हे आंदोलन सुरू राहणार आहे. कोणत्या प्रवर्गातून देणार हा सुद्धा एक प्रश्न आहे. आता ते प्रश्नच नाही आहे दादा. ते सगळ्यांच्याच लक्षात येत आहे. आता 50%च्या वरच गेलं ते आत येऊ शकत नाही. आत आल्यावर तर लफडेच होत नाहीत. मग तर खूप चांगलं आहे. 50%चं आता आरक्षण, 50%चं आता आरक्षण येऊ शकत नाही. ते पहिलेच 62 झालंय. आता हे किती देतात आणखीन माहीत नाही. त्याची वर्गवारी कशी केली त्यांनी मराठा समाजाची, त्यामुळे ते 50%च्या वरच जाणार आहे. पहिलेच 62 आहे. हे किती टक्के देतात ते 50%च्या वर गेलंच. परत ती चॅलेंजचा विषय आलाच. परत मराठ्यांना पुन्हा पोरांना लेकराला आमच्या पुन्हा तेच पाडे मोजायचे. आरक्षण घ्यायचं, शिकायचं, नोकरीला म्हणजे निवड झाली, नोकरी लागायच्या टायमाला त्याने आंदोलन करायचं मग नियुक्ती द्या म्हणून. कारण ती अनुभव आहे पोरांसमोर उभ्या. महाराष्ट्र बघतोय देव. मागचं ECBCचं आरक्षण मान्य न्यायालयानं हेच आरक्षण रद्द केलं. पोरं आणखीन 4 वर्ष झाले ते लढते आत्तापर्यंत. आजही लढतात. आत्ताही आजच मैदानाला पोरं आहेत. काय अर्थ आहे? अर्थहीन गोष्ट थोपवण्याच्या. आता काय असतं, त्या 5-7 जणाला ते थोपवायचं आहे मराठ्यावर आणि ते 100-150 जणाला घ्यायचं. पण आता ते त्याला नाविलाज आमचं दिलंय ते घ्या आता नाविलाज. शेवटी काय मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं दादा. सरकार बळी पडतं असं नाही म्हणता येणार. मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं. असं आहे, गोरगरिबाला 5-5 महिने लढायला लागतं. मोठ्याल्या घराण्याला सहज बोललं तरी मिळतंय काही बी. ही आणखीन दरीच आहे. पण सामान्य मराठी उलट त्यांच्यासाठी लढले. घ्या तुम्हाला ते घ्यायचं तर, पण आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. हो, हे सत्य शब्द आहे. आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. गरजवंत मराठ्यांची, गोरगरिबांसाठी लढाई आमची सुरूच आहे. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्या ते पाहिजेत आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना त्यांच्या आधारावर, त्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. आणि हे सरकारनं कबूल केलेलं आहे. हे सरकारवर आम्ही त्या 2-4 जणांसारखं थोपीत नाही आहेत. हे सरकारनं कबूल केलेलं आहे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्या. 24 डिसेंबरला 2 महिन्याचा वेळ झाला. आज 18 फेब्रुवारी. त्याच्यामुळं हे काम 3.5 महिन्यापासून सुरू आहे त्यांचं सगळ्या सोयऱ्या. जरी आता अधिसूचना काढली असेल त्याच्यावर हरकती मागितल्या असल्या तर ही आत्ताचा विषय, पण प्रक्रिया ही 3.5 महिन्यापासून सुरू आहे त्याच्यामुळं आमचा गोरगरीब करोडो मराठ्यांचा विषय, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करणे आणि लढाई त्याच्यासाठी सुरू आहे. जर तुम्ही ते 20 तारखेला दिलं नाही तर आम्ही 20लाच एखादी डिसिजन घेऊ. पण जर त्या अधिवेशनाला वेळ असला पुढं रात्री बोलतेत का बाबा, रात्रीतून का व्हायना, आम्ही गोरगरीब आशावादी येतो बाबा. काय सांगावं, आम्हाला लढूनच मिळायला लागतं. आम्हाला कष्टकऱ्यांना, गोरगरीब मराठ्यांना आम्हाला लढूनच मिळावं लागणार. आशा ठेवावं लागेल. आता बोलते 1 घंट्याने बोलते, 15 मिनिटांनी बोलते, एखादा साहेब आपल्या बाजून ठेवणं. साहेब करून ठेवलेत ना आम्ही. काय सांगावं तुम्हाला, आम्ही प्रत्येक मतदारसंघात 10-10 साहेब करून ठेवलेत. प्रत्येक तालुक्यात लय अवघड आहे आमचा खेळ. साहेब बोलन का एखादा, त्याची वाट बघून जर झालं 20पर्यंत तर ठीक. पण जर 20च्या आत नाही केलं तर 21ला आमचं आंदोलन जाहीर झालं म्हणून समजायचं.